एकीकडे मुंबईकर गुलाबी थंडी अनुभवत असतानाच आता पुन्हा एकदा मुंबईकरांचं टेन्शन वाढलेलं आहे, कारण की मुंबईच्या हवेची गुणवत्तेचा उच्चांक जो आहे तो वाढलेला आहे, म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स जो वाढलेला आहे 180च्या वर गेलेला आहे। आणि त्याची ही दृश्य पाहू शकतो। मुंबईत आज संपूर्ण ठिकाणी जे ते धुकाळ वातावरण, एक पांढरी पट्टी मुंबईकरांच्या जीवनावर आलेलं असं एकंदरीत दृश्य आपल्याला पाहायला मिळते। धुकाळ वातावरण झालेलं पाहायला मिळतं आणि त्याचा परिणाम म्हणजे की हवेच्या गुणवत्तेचा उच्चांक जो आहे तो वाढलेला एअर क्वालिटी इंडेक्स 182 आहे आज। तर त्याचसोबत जर पाहिलं तर कोलाबा, बोरिवली, मालाड, मालवणीचा जो परिसर आहे ह्या ठिकाणाचा इंडेक्स तर आणखी मोठ्या प्रमाणात गेलेला आहे। त्यामुळे एकंदरीत मुंबईकरांच्या जीवनावर म्हणजेच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो याचा। तर दुसरीकडे एकंदरीत शनिवार रविवारचे दिवस आलेले त्या अनुषंगाने मुंबईकर गुलाबी थंडीसाठी समुद्रकिनारी किंवा मग वॉकला बाहेर येतानाच आता थेट हवेची गुणवत्तेचा उच्चांक वाढल्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांचं टेन्शन वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं एक महत्त्वाचं असणार आहे। दुसरं म्हणजे गुलाबी थंडी अनुभवताना आता मुंबईकरांना ह्या वाढलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या उच्चांकाचं टेन्शन सुद्धा असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।